तर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं एनडीएला पाठिंबा दिलाय। शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याची घोषणा केली। महायुती म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही लढवू असं शिंदेंनी स्पष्ट केलं। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती झाल्याची माहिती मिळते। शिवसेना उभाटा आणि मनसेनं युतीचं पहिलं पाऊल टाकल्याचं बोललं जात आहे। मात्र ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीचा अंतिम निर्णय अजून झालेला नसल्याची प्रतिक्रिया संदीप देशपांडेंनी दिली आहे। दिल्लीत एकनाथ शिंदेंनी अमित शहांची भेट घेतली। महायुतीतल्या तिढ्याबद्दल मार्ग काढण्याची विनंती शहांकडे केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींनाही भेटले। अमित शहांच्या भेटीनंतर शिंदेंनी सहकुटुंब पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे। साठे यांच्या नियुक्तीवरती काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी टीका केली आहे। राजकारण ज्युडिशरीमध्ये म्हणजे न्यायव्यवस्थेमध्ये शिरल्यानं गुन्हेगारीचं राजकारण झाल्याची टीका त्यांनी केली आहे। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना पंढरपूर कोर्टानं समन्स बजावलंय। कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात विठ्ठल रुक्मिणी मंदिर उघडण्यासाठी त्यांनी आंदोलन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्ह्याची नोंद आहे। या प्रकरणी प्रकाश आंबेडकर उद्या कोर्टात हजर राहतील। मीरा भाईंदर पालिकेमध्ये केम छो बारच्या मुद्द्यावरती जोरदार चर्चा झाली। त्यानंतर प्रताप सरनाईकांनी कारवाईचे आदेश दिले। सरनाईकांच्या आदेशानंतर कारवाईसाठी पालिकेचं पथक पोहोचलेलं आहे। कल्याण शिळफाटा मार्गावरील पलावा उड्डाणपुलाच्या कामाचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे। यासाठी शासनानं मंजुरी दिली आहे। मनसे नेते राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे ऑडिटची मागणी केलेली आहे। भंडाऱ्याच्या गणेशपूर गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत दादा भुसेंनी भेट दिली। यावेळी दादा भुसेंनी विद्यार्थ्यांशी संवादही साधला। शाळेची पटसंख्या 150 झाल्यानं भुसेंनी शिक्षक आणि पालकांचं अभिनंदन केलं। बुलढाण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कुटे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। आमदार संजय कुटे यांच्या मातोश्रींचं निधन झाल्यानंतर ही भेट घेण्यात आली। मुंबई गोवा महामार्गाची उद्या सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले पाहणी करतील। रायगडमधल्या पळसपे फाट्यापासून ते पाहणीला सुरुवात करतील। येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत महामार्गाचं काम पूर्ण होणं अपेक्षित आहे। नांदेडमध्ये माजी खासदार खतगावकरांच्या निवासस्थानी अजित पवारांनी सांत्वनपर भेट दिली। गेल्या शुक्रवारी खतगावकर यांच्या पत्नी स्नेहलता पाटील खतगावकर यांचं निधन झालं। 5 ज्योतिर्लिंगांच्या विकासासाठी 5 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा मोठा निर्णय घेतलाय। राज्याच्या इतिहासात अशा पद्धतीचा निर्णय पहिल्यांदाच होतोय। पहिली आणि दुसरीच्या इंग्रजीच्या पुस्तकात एकच कविता छापून आली आहे। यामुळे पालक वर्गात संभ्रम आहे। महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या पुस्तकात घोळ असल्यानं कामकाजावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। यवत हिंसाचार प्रकरणातील 19 आरोपींना 2 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे। सर्व आरोपींची येरवडा कारागृहामध्ये रवानगी झाली आहे। पुणे विमानतळावरनं 6 कोटी रुपयांचा गांजा जप्त केला गेला। अवैध पद्धतीनं बँकॉकवरनं तस्करी करण्यात आलेल्या गांजासह एअर इंडियाच्या विमानानं आलेले प्रवासी अतुल हिवाळे याला अटक झाली आहे। पुण्यामध्ये माजी नगरसेवकाच्या जावयाकडनं वाहनांची तोडफोड झाली। पुण्यामधल्या कोंढवा परिसरात हा प्रकार घडला। वाहनांची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न झाला असून या घटनेचं CCTV फुटेज समोर आलंय। पुण्याच्या हिंजवडी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात 2 दुचाकीस्वारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली। हेल्मेटनं एकमेकांना मारहाण करत एका तरुणानं दुसऱ्याला उचलून जमिनीवरती आदळलं। या हाणामारीचं CCTV फुटेजही समोर आलंय। कोथरूड पोलीस मारहाण आणि शिवीगाळ आरोप प्रकरणात मुलीला कोणतीही इजा झालेली नाही। ससूनच्या वैद्यकीय तपासणीच्या अहवालातनं ही बाब समोर आली आहे। जालन्यातील अंबड शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी आमदार नारायण कुचेंसह 43 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। पुरावे नसल्यामुळे सर्वांची मुक्तता झाली आहे। रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर झालंय। रेपो रेटमध्ये कोणताही बदल झालेला नाही। त्यामुळे रेपो रेट 5.5% कायम आहे। रत्नागिरीच्या लोटे MIDCच्या एक कंपनीतनं रसायनयुक्त सांडपाणी उघड्यावरती सोडल्याचं समोर आलं। या परिसरात या पाण्यामुळे मोठी दुर्गंधी पसरली आहे आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय।
रसायनयुक्त पाणी सोडणाऱ्या कंपनीवरती कारवाई करावी अशी मागणी जोर धरते. चंद्रपूरमध्ये आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्रींच्या नावे होणाऱ्या चौक सौंदर्यीकरण आणि स्मारकाला नागरिकांनी विरोध केलाय. नागरिकांच्या विरोधानंतर जोरगेवार यांनी एक पाऊल मागे घेतलंय. नाव दिल्यानं किंवा न दिल्यानं जनसेवेचं काम कमी होणार नसल्याची भावना जोरगेवारांनी व्यक्त केली आहे. धुळ्याच्या लाटीपाडा गावात पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित होता, जो आता मार्गी लागण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंग आर्या यांनी लाटीपाडा गावाला भेट देत पुनर्वसन ठिकाणाची पाहणी केली आहे. या भेटीदरम्यान त्यांनी जिल्हाधिकारी आणि महसूल अधिकाऱ्यांना पुनर्वसन लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासनानं गेल्या काही दिवसांपासून गोपनीय पद्धतीनं प्रभाग आराखडा तयार केलाय. शासन स्तरावरतीच आरक्षण टाकण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आता वर्तवली जाते. सातारा शहरामध्ये डीजे आणि लेझर लाईटवरती बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. कर्णकर्कश डीजेमुळे ज्येष्ठ नागरिकांसह काही रुग्णांना नाहक त्रास होतो असा आरोप करण्यात आलाय. यावेळी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत बंदीची मागणी केली आहे. बीड परळी राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या झाडांची कत्तल केली गेली आहे. यामुळे पर्यावरण प्रेमींनी संताप व्यक्त केला. महामार्गाचं काम पूर्ण झाल्यावर दुपटीनं झाडं लावण्याची मागणी पर्यावरण प्रेमींची आहे. कोकण रेल्वेकडनं कोलाड ते गोवा कार रोरो सेवा सुरू करण्यात आली. कोकण रेल्वे प्रशासनानं नांदगाव रेल्वे स्टेशन इथे कार रोरोला थांबा दिलाय. त्यामुळे प्रवासी संघटनेनं कणकवली रेल्वे स्थानकावरती फटाके फोडत पेढे वाटत आनंद साजरा केला. बुलढाणा जिल्ह्यातील पिकांवरती हुमणी अळीचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे पिकांचं नुकसान होणार आहे आणि शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मनमाडमधील बागलांच्या कमापीर बाबा भागात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळालं. गेल्या महिन्याभरापासून या बिबट्यानं अनेक जनावरांवरती हल्ला केलेला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. कोल्हापूरकरांसाठी अतिशय मोठी बातमी आहे. महादेवी हत्तीणीला लवकरात लवकर कोल्हापुरात आणू आणि महादेवीसाठी नांदणीच्या मठातच निवारा केंद्र उभारू अशी माहिती वनताराचे सीईओ विहान कर्णी यांनी दिलेली आहे. नांदणी मठाचे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक स्वामी यांच्यासोबत वनताराच्या सीईओंची बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर दोघांनीही संयुक्त पत्रकार परिषद घेत याविषयीची माहिती दिली आहे. यावेळी नांदणी मठाच्या स्वामींनी वनतारासह अनंत अंबानींच्या भूमिकेचं कौतुक केलं. वनतारा स्वामी जी के साथ मठ के मिल के साथ हम यहाँ एक घर माधुरी के लिए बना सकते हैं, जहाँ माधुरी वापस अपने कोल्हापुर वासी अपने फैमिली के पास वापस आ सकती है. मैं खाली ये कहना चाहता हूँ कि ना वनतारा ना अनंत अंबानी जी जो वनतारा के पीछे इतना उन्होंने अच्छा काम किया है, किसी का कभी भी यह उद्देश्य नहीं था कि हम किसी को भी ठेस पहुँचाए, कोई भी सेंटिमेंट को हर्ट करे. ये अननोइंगली हुआ है. कोर्ट के आदेश के हिसाब से हमने काम किया और उस आदेश के कारण लोगों ने हमको दोषी ठहराया. पर मैं खाली इतना कहना चाहता हूँ कि उनका उद्देश्य एक ही है कि जानवरों का भला हमेशा हो. ये हम चाहते हैं कि हम मिलके माधुरी के लिए यहाँ एक घर बना सकते हैं, जहाँ माधुरी खुश, उसमें हम हाइड्रोथेरेपी, पॉन्ड, हम लेज़र थेरेपी, कवर्ड नाइट शेल्टर, जो कुछ माधुरी को चाहिए, रिकवरी, रेस्ट और अपने कोल्हापुर वासियों के साथ रहने के लिए, वो वनतारा और स्वामी जी और गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र मिलके ये हम सुविधा प्रदान करेंगे. और हम हाई कोर्ट और कोर्ट में अर्जी भी देंगे साथ में मिलके कि ये माधुरी वापस कोल्हापुर आ सके, नांदणी आ सके. नांदणी मठाच्या मालकीच्या जागेमध्ये वनताराने हत्तीच्या पालन पोषणाची सुविधा केंद्र उभा करण्याचे आहे असे त्यांनी मान्य केलेलं आहे. हत्तीच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर हत्तीची पूर्ण मालकी जिनसेन मठाकडे मात्र राहील. देखभालीची व्यवस्था वैद्यकीय तज्ज्ञाची सेवाचं पथक वनतारा पुरवण्याचे आहे. त्याचबरोबर एकंदरीत समाधानकारक चर्चा झालेली आहे. त्याप्रमाणे हत्ती नांदणीपर्यंत येईपर्यंत वनताराने आपल्याला सहकार्य करत राहावं अशी मंगल भावना आहे. आज वनताराचे विहान करणी इथपर्यंत आले, याचं कारण की अनंत अंबानींनी व त्यांच्या परिवारांनी त्यांना इथपर्यंत पाठवलेलं आहे. तर
आमच्या या भूमिकेला अनंत अंबानींना आणि अनंत अंबानीच्या या भूमिकेंना आमचा पूर्ण आशीर्वाद आहे.